आदित्य नुकताच एका नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला आला. इट इंजिनियर, एकटा, उंचपुरा, आकर्षक. शेजारी राहत होती प्रिया, 28 वर्षांची, देखणी. तिच्या पतीसोबतच राहत होती, पण नातं थोडं तुटक. पहिल्या भेटीत एक हसरा नमस्कार, दुसऱ्या भेटीत कॉफी, आणि मग एका पावसाच्या संध्याकाळी आदित्यच्या घराच्या दरवाजावर टकटक झाली. प्रिया, कपडे सुकवायला जागा नाही राहिली, तुमच्या बाल्कनीत लावू का? आदित्य हसून, सगळं मनापासून लावायला मोकळं आहे. त्या संध्याकाळी दोघं कॉफी घेत खूप गप्पा मारतात. ती हसते, तो तिच्या डोळ्यात बघतो. अचानक शांतता. दोघं एकमेकांकडे बघत राहतात. काही क्षण. एक हळूवार स्पर्श, तो तिच्या गालावर हात ठेवतो. तिच्या डोळ्यात थोडा संकोच, पण थांबवणं तिनेही सोडलं. हळूहळू तो तिच्या ओठांवर झुकतो. सौम्य किस. त्याच्या मिठीत ती विरघळते. तिच्या अंगावर शहारा. दोघं गप्प, पावसाचा आवाज, आणि दोघांचं शांत चुंबन. दिवसेंदिवस त्यांची जवळीक वाढते. प्रिया अधूनमधून आदित्यकडे कॉफीला येते. मग एका संध्याकाळी तीच तोच कंबळा, एकत्र सिनेमा, मध्येच तिचा हात त्याच्या हातात. तो तिच्या केसांमध्ये बोट फिरवतो. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर. आणि एक खोल मिठी. हळूहळू तो तिच्या मानेला किस करतो. ती थांबत नाही. उलट जवळ येते. प्रिया, हे चुकतन्य माहीत आहे, पण तुझ्या मिठीत काहीतरी वेगळंच वाटतं. त्या रात्री आदित्यच्या घरात फक्त कंदिलाचा प्रकाश. दोघं हळूहळू जवळ येतात. आदित्य तिच्या पाठीवर हात फिरवतो. ती त्याला मिठीत घेते. सौम्य, सौंदर्यपूर्ण चुंबन. तिचे चुकार हसू. मग तो तिच्या ओठांवर, गालावर हळूवार स्पर्श करतो. त्यात वासनाचं तेज नाही, तर एका अधुर्या प्रेमाची पूर्णता. प्रिया म्हणते, माझं लग्न आहे, पण कधीच प्रेम मिळालं नाही. तुझ्या सहवासात मी पहिल्यांदाच स्वतःला ओळखलं. आदित्यही गोंधळात आहे. पण प्रेम म्हणजेच आयुष्य असं वाटतं त्याला. प्रिया एका दिवशी सांगते की ती आणि तिचा नवरा दुसऱ्या शहरात जात आहेत. शेवटचा दिवस. ती आदित्यच्या घरी येते. दोघं एकमेकांना मिठीत घेतात. एक खोल, दीर्घ चुंबन. कधीच तुला विसरणार नाही. पण हे नातं फक्त आपल्या आठवणीतच जपायचं आहे. 3 महिने उलटलेत. प्रिया तिच्या नव्यासोबत बंगलोरला गेली होती. पण तिचं मन पुण्यातच राहिलं होतं, आदित्यकडे. एक दिवस आदित्यच्या दारावर पुन्हा टकटक झाली. तो दरवाजा उघडतो. समोर प्रिया. प्रिया, मी परत आले. कायमची नाही, पण काही दिवसांसाठी. आदित्य, श्वास अडकतो, शब्द हरवलेले, तू खरंच? त्या रात्री दोघं एकत्र गच्चीत बसले होते. आकाश शांत, चांदणी. ती आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवते. प्रिया, तुझ्याशिवाय खूप एकटं वाटलं. आणि तुझ्या मिठीची सवय लागलीये. ते जवळ येतात. त्यांचा श्वास मिसळतो. त्याचे हात तिच्या पाठीवर. ती त्याच्या छातीवर हात ठेवते. हळूहळू एक खोल किस, जणू काही अधुरं राहिलेलं पूर्ण करत आहे. प्रिया पुन्हा आदित्यच्या घरात आहे. एकच गोधडी, तोच सिनेमा. पण यावेळी तिचं मन ठाम आहे. ती स्वतः त्याच्या गळ्यात हात टाकते. तो तिला हळूहळू जवळ घेतो. दोघं शरीराने आणि मनाने एकरूप होतात. त्यांच्या ओठांत चुंबनांची मालिका असते. तो तिच्या मानेवर, पाठीवर सौम्य स्पर्श करतो. ती त्याच्या अंगावर शहारा घेत साद घालते. हा भाग अधिक मादक, पण तरीही सौंदर्यपूर्ण. दुसऱ्या दिवशी सकाळी. प्रिया, मी तुझ्यासोबत राहायचं ठरवलंय. पण सोपं नाहीये.
आदित्य, आपण नातं नाव देऊ का? प्रिया, अजून नाही. पण आता मी पळून जाणार नाही. प्रेम जरी अनैतिक असलं तरी ते हृदयाने होतं आणि मनाला नाही म्हणता येत नाही.